आता तुम्हाला असली दाखवते. हे बघा, हे बघा, दिसतंय का? हे बघा कसं सोडलं. हे बघा मित्रांनो, हे बघा तिकडं असं बसलंय. बसायला कुठे घेतले तिकडून आणि आता बसून बरं झालं आपण पाठवूनच फोटो व्हिडिओ काय ते काढून घेतले. तर जय शिवराव, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका सार्थक. आपल्या गोवा राईडला मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर भावांनो, आज बघा इथं थांबलेलो आपण. हे बघा इथं असं बसायला पण रूम तर तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तरी पण आता एकदा दाखवतो. झोपलेत दादा ते. हे बघा एकदम भारी. रात्रीची एसी चालू नव्हती होत, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. आता स्विमिंग पूल नको पाऊस पडलाय वाटतं. स्विमिंग पूल रात्रीचा पाऊस येऊन गेलाय भाऊ. नाही बघा रात्रीचा मस्त आहे की पाऊस येऊन गेलेला आहे. आणि आपल्याला 8 वाजता स्विमिंग पूल वाजता जायला एंट्री. अजून 1 तास आहे स्विमिंग पूलमध्ये जायला. अजून 1 तास स्विमिंग पूल नंतर चालू आहे. आता मस्त आहे की स्विमिंग पूलमध्ये आलेले तुम्ही बघू शकतात. स्विमिंग पूलमध्ये उतरायची पिंडी तयारी चाललेली आहे. बघा गाड्या लावलेल्या आहेत. आता साहिलबा उडी मार उडी. सूर मार सूर. नाही एवढं गार. मार डायरेक्ट सूर मार. कसं आहे ना कसं आहे. मस्त आम्ही पूलवरती जाऊन आलोय आणि आता बसले इथं. आता ट्रॅव्हल बेल आता मस्त फ्रेश पण झालेलं आहे. आणि आता थोड्या वेळात आपण जाणार आहे बाहेर. तर पुन्हा ब्लॉग बघा, अजून लय भारी असतं. आता फक्त पूलवरती गेलो, आता बीचवरती पण जायचं आहे. आणि पावसाचं वातावरण पण झालं आज. एकदम भारी वातावरण आहे, काय टेन्शन नाही. फिरायचं आता फुल सायकलिंग दिसते. सायकलिंग खायचं, जाऊन नाश्ता पण करायचा आहे आता बाहेर जाऊन. आता मस्त इथे बॅकपॅक झालेली आहे आणि मस्त इथे बसलेले आता इथं. आणि आता आपण चालले भावांनो बघा. आता इथं अशा बॅगी ठेवल्यात आणि आता आपण निघणार आहे पुढे. हे बघा सायकली घेतले आहेत. आता बिना बॅगेचं जाणार आहे बाहेर. हां टाकतो. आपल्या गोवा राईडला तुमचं स्वागत आहे. तुम्ही बघू शकता आता आपण बीचला चालले सकाळी आणि गोवा बघू शकतात किती भारी. सकाळी शांत एकदम. आता जाऊ बीचवरती सकाळी मस्त आहे की तुम्ही बघू शकता. डबल सीट चालते, तो सायकल चालवते. आम्ही बॅगी हॉटेलमध्येच ठेवलेलं आहे मस्त. आता डोक्याला टेन्शन नाही. 2 बीच करणार आणि मग बॅगी घेणार मग जाणार आहे. बॅगींचं टेन्शन नाही राहिलं. बरोबर ना रे? बरोबर. चला भाऊनो आला आता नाश्ता घ्यायला. ब्रेड पकोडा घेतला काहीतरी. आपण पण खाऊन बघू त्यांना कसं आहे. खाऊ दे. खाण्याला नाव नाही ठेवायचं. पटकन नाश्ता करू आणि जाऊ पुढे. जाऊ दे आहे ना. फायनली बीचवरती पण आलो आहे बघा. सकाळी जवळ होतं बीच म्हणून बॅगी तिकडेच ठेवले आणि आले. बघा सायकली. भाऊ आपली सायकल चालवते आणि काय मला पाहायला ना जरा लागलं आहे काल म्हणून. ते बघा बस आता तिकडे जाऊन बसू. ते बघा किती भारी ना ते डायरेक्ट ना ते बघा सायकल. आता जाऊ. हे बघा तेव्हा पाऊस पडल्यामुळे सगळं ओलं झालेलं आहे बघा. आणि इथून आकडे आहे इथून माती आहे की अर्धी गेलेली आहे पण ओलं झालेली. पुणे बीच ओलली पाऊस पडल्यामुळे. एवढा भारी व्ह्यू आहे. सायकली लावल्यात. पावसाचं पण वातावरण झालं आहे. रेनकोट घेऊन आले तसं सोबत. बाकी सगळं तिकडे ठेवले बघा. काहीच कसं झालं आहे बघा. बघा असा गाडी फुटली काय माहिती कशी फुटली. रस्त्याची शूट करून आता चढ लागलाय. तुम्ही बघू शकता सायकल घेऊन. डबल सीट तर जमणार नाही म्हणून चाललंय आता धक्का मारत. पायाला फोड आलं एवढा मोठा खाली.
बघा पुन्हा डिल्ला आलाय. आता जाऊ तसंच पुढे जाऊन दुकानावरती करू. खूप गरमी आहे. नुसता घाम बेकार. हे बघा वावण आहे बघा, इथं समुद्र आहे आणि इथून एक लेक जाते बघा, तो बीच आहे. एवढं भारी वाटतं ना वावण, आई शपथच एक नंबर वाटतं. गॉगल लावला, नाच करायचा बघा. तिकडं बघा पाण्यामध्ये माणसं आहेत. एकच माणूस, किती भारी व्ह्यू नाही, एक शपथच भावनं. बघा ना ते डायरेक्ट चला जाऊ पटका पुढे. पण आपल्याला पुढे खूप आता आले बीचवरती. तुम्ही बघू शकता तेवढा भारी बीच लागलाय ना. हे बघा आरंगोल बीच एकदम भारी. मित्रांनो हे बघा तिकडं असं बसलंय, बसायला कुठे घेतले तिकडून आणि आता बसून मस्त की बघा व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू बघा किती भारी दिसतोय बघा. गर्दी बघा एवढी पण नाही गर्दी, पण एकदम भारी व्ह्यू दिसतो. इथं सायकली लावल्यात आपल्या. तर काही मस्त की आता घेतले तिकडं समोसा पाव खायला. आज पुढे पण नको पटकनच. मस्त की स्प्राईट घेतली प्यायला. ऊन एवढं पडते बाहेर बघा. ऊन बघा खूपच दम लागले, कारण की आम्ही लावलो तर रेस तो गेला पार पुढे, कारण की माझा गॉगलच पडला मध्ये. रेस तो जिंकला मग शेवटी. आता तो पुले पुढे गेलाय आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. समुद्राच्या बाजूने आपली सायकल चालली रस्त्यावरती. दम पण बघू शकतात किती लागलं बोलताना. जाऊ द्या हे बघा. आणि इकडं आपली सायकल आहे. आता इथून 5-6 किलोमीटर असेल ना आपला रूम. पटकनच जाऊ आता. 5-6 किलोमीटर काहीच नाही आता आमच्यासाठी सायकलवरती. चलो तिकडून डायरेक्ट अजून फिरायचे रात्रपर्यंत. आता आपण मॉजिमला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकतात मस्त आहे की व्ह्यू. आणि आता फायनली पोहोचलो आहे विलाला. तुम्ही बघू शकतात इकडंच आपण रात्रीचा स्टे केला आणि इकडंच बॅगी ठेवलेल्या आहे उद्यासाठी. आणि आता घेऊ त्या बॅगी आणि पुढे फिरायला जाऊ. बरोबर ना चाचा? बरोबर ना? बरोबर. सबस्क्राइब करने बोलो. सब्सक्राइब करो, लाइक करो. आता बसले मस्त. एक बार विला का नाम और प्राइस बता दो. विला का नाम? हाँ इसका नाम और प्राइस बता दो. ला भलगा. और प्राइस रूम का? हाँ रूम का प्राइस 2000. हाँ तो आ सकते हो भाई लोग. मस्त स्विमिंग पूल आहे आणि स्वभाव पण भारी इकडं त्यांचा सगळ्यांचा आहे. मदत ती माणसे सगळे चांगले. आता तुम्हाला असलियत दाखवते. हे बघा हे बघा दिसतंय का? हे बघा कसं सोडलं. हे बघा हे पण बघा. हे बघा टाच फाटली बघा. तरी आपल्याला बुटं घालून निघायचं आता इथं. बॅग आता मस्त आहे की बॅग लावलेली आपली बघू शकता तुम्ही. तो टेंट तर लावायला अजून भेटला नाही उद्घाटन. पण आता आपण चाललोय परायला. मस्त आहे की तिकडून निघालो. पाय पुन्हा सोलपटलेले तरी सुद्धा आपली सायकलिंग बंद नाही व्हायला पाहिजे, कारण की आपल्याला खूप कवर करायचे अजून. आणि आता आपण निघू परायला. हे बघा व्ह्यू बघा. गोव्याच्या रस्त्यानं एवढं भारी येत ना म्हणून. मस्त आजूबाजूला झाडं अशी. मुंबईला असतील ना आई शपथच. मुंबई पण एक नंबर दिसेल. मुंबई दिसतेच एक नंबर, पण गोवा पण एक नंबर दिसतो. मुंबई या ठिकाणी, गोवाच्या ठिकाणी दोघी प्लेस सुंदर आहेत. शेवटी मुंबईवरून आलोय ना, बाजू घ्यावंच लागेल. आयुष्य गावात गाड्या बिड्या फुल जोरात चालले. डिंक चिका डिटेंटेंट. गोवा वाले बीच पे साइकिल खींच के, ठंडी ठंडी पानी पियेंगे, फोटो खींच के. गाणं पुन्हा चेंज केलं. चला बघू.
पण बघा आता कुठे चाललोय रे आता आपण पराला. यो रस्ता पराला जातो. इकडून आपण आलोय बघा. इकडून किती भारी बघा हे. आणि इथून काय माहिती कुठला रोड आहे. आणि आता आपण जाऊ परायला. चला पटकन सायकल काढू. इथं चढ लागलेली ना म्हणून जरा दम खायला थांबलेलो बघा. चढणं सोपं नाही भावांनो एवढं बॅग घेऊन. भावांनो आता खरंच सांगतो शपथ खूप घाण पडलोय. खूप घाण असा उतार होता एकदम असा स्लोप होता असा. आणि ना या साईडला गाडी बघायला गेलो आणि या साईडला असं टर्न घेत होतो डायरेक्ट झाडं पुढे गबाळ. पण मी पुन्हा दोघे ब्रेक दाबले. थोडं लागलं पण मग झाली सायकल कंट्रोल. ह्याला या भाऊला आवाज येतो. यो भाऊ फुल सुसाट पुढं. हे बघा कुठे लागले बघा. हे दिसते का हे बघा इथं लाल. हे बघा हे लाल. हे बघा इथं दिसलं थोडं दिसलं. ते देवाचं नशीब भारी झालं की थोडं दिसलं. नाही तर उतरायला असं पडलं असतं ना धाड 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 करत टप्प्या खाऊन सायकल. आणि मी पडलो असतो टप्प्या खाऊन. तो गेला आता टप्प्या खाऊन पडलो असतो. गणपती बाप्पा टिटवायचा गणपती बाप्पा. आता इथं बसले बघा पराला आईस्क्रीम खातोय. आईस्क्रीम घेतली साईलभाऊ आणि मीनी. हे बघा आणि सायकली अशा इथं लावल्यात. ती गाडी दिसते ना त्या गाडीला आता एक जण ठोकून डायरेक्ट पळाला माहिती का. तेव्हा कशी चिमडी येते. तो मला डेंट जवळून दाखवतो. थांबा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर दाखवतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आवडणं बघा. आता नांगरणे चालले पाऊस पडन म्हणून. पाऊस पडलाय जमीन चांगली वळली हो म्हणून नांगरणे चालली एकदम मस्तपैकी. शेती पण बघा किती भारी इकडची. आणि इकडे आपली सायकल बघा किती भारी दिसते बघा. हे बघा अन्न बघा मस्तपैकी फणस आहे. किती भारी फणस आहे बघा. आणि आता पाणी घेतलं इथून मस्तपैकी. आणि रस्ता बघा किती भारी ना. फणस पण बघा किती भारी. इकडं पाणी घेतलं मस्त बघा. घर बघा किती भारी. किती मोठं घर आहे. व्ह्यू बघा किती भारी. आता आपण चाललोय पराच्या फेमस रोडला. आणि तुम्ही बघू शकतात यो रोड नाही अजून गेलो नाही. बघा यो रोड आहे. हे बघा बघा गर्दी बघा. ते बघा आईच्या गावात योच रोड ना. हां हे बघा योच रोड आहे. गावात एक नंबर रोड आहे रे. एक नंबर रोड आहे. काय नाव आहे रोडचं. परा रोड. खूप जण आहे. अरे किती काय 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 झाली आहे. आलिया भट्टच्या कुठली मूवी आहे का नाव माहिती असेल का तुला. इकडून आलिया भट्टच्या मूवीची शूटिंग झाली असे. आणि तुम्ही बघू शकतात किती भारी आहे. रस्ता खरं भारी बरं का. पण फेमस आहे पण मग एक नंबर आहे रस्ता. हे असा पुन्हा गाव एरिया आणि शेती एरिया. पुन्हा शेती आहे तिकडं. बीचेस जरा लांब आहे तिकडून आहे ना रे. बघा परा रोडचा फेमस रोड. आणि इकडं आपली सायकल बघा आणलीच बरोबर ना रे. गोव्याला आणलीच सायकल. आहे बघा नाद केला आपण वाया नाही गेला. गाडीवरती फिरण्यापेक्षा तुला काय वाटतं सायकल भारी ना खरं सांग. काय नाही आपली मस्त की सावका सावका चालवायची. व्ह्यू बघत बघत. हा थांबते येतं मस्त की आरामात. कुठे काही टेन्शन नाही काय नाही. कसं काय शोधायचं. तिकडे पण जायचं का त्या रस्त्याने. बघू ना जाऊ ना इकडं पण जाऊ ना. यो बघा भावांनो योच फेमस रोड आहे बरं का. योच फेमस रोड आहे बघा किती भारी. पराचा फेमस रोड आहे यो. एवढा भारी ना भावांनो. नाद आहे नाद डायरेक्ट नाद. इकडं खूप गर्दी असते पण सध्या गर्दी आहे असं आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवते बघा. हे बघा किती गर्दी आहे बघा. तिकडं गर्दी पुणे. आपण या आउटसाईडला बसलो जरा रोडवरती गेलो नाही प्रॉपर. पण भावांनो या बघा एवढा भारी ना परा रोड. मस्त गाव आहे. मस्त मदत करताय बघा. पाण्याची बॉटल दिली. विचारत होतं काय खातात का बोलू नको. आता सध्या खाऊन घेतले आईस्क्रीम खाल्लेले म्हणून बोलू नको. पण नाद आहे बरं का नाद डायरेक्ट. इथं डोंगर आहेत हे बघा. हे डोंगर आहेत. इथं बीच जरा लावणं मस्त आहे की सायकलिंग पण करू शकतो इकडं. काय टेन्शनची बात नाही बघा. हे बघा मस्त सायकलिंग करू शकतो. एक काम कर. आता घेतली सायकल चालवलं रोडवरती बघा. हे बघा फेमस रोड आहे फेमस. आता परत गेलो असतो का. फुल फेमस रोड आहे. आणि गर्दी बघू शकतात तुम्ही फोटो बिटो काढायला. अख्खी पब्लिक इथं येते फोटो काढायसाठी फक्त. हे बघा हे बघा
गाईच गर्दी बघा, हे बघा. बरं झालं आपण पाठवूनच व्हिडिओ काढला. इथं एवढी गर्दी झाली ना, पुन्हा ट्रॅफिक. आणि इथं भाड्याने सायकल द्यावं लागते. इथं भाड्याने सायकल भेटते चालवायला. आणि आपण मुंबईवरून सायकल घेऊन आलो चालवायसाठी. बघा पैसे वाचले बघा. इकडून जायचं ना आता, तिकडून जायचं पुढे. परागाव खरं खूप भारी बरं का, खूप भारी परागाव. या कधी गोव्याला आले होते तिकडं पण या. बघा वावन्न जास्त तर लोक इथं फोटो व्हिडिओज काढायला येतात मस्त की. आणि आपण पण आले आणि आता आपल्याला घ्यायचं टर्न. गाड्या फोटो घेतला, एक मोठा टर्न घेतला. जरा जाऊ द्या, बाकी हो पण रस्ता भारी वाटतं. इथं सगळेच रस्ते भारी, पण काय माहिती तो रस्ता असं बोलतं खूपच भारी. गर्दी खूप, एक गर्दी शीट गर्दी. आता ह्यो रस्ता पण बघा, इकडे आपली सायकल. नाद आहे नाद भावानो, नाद चप्पल सांगतो, नाद आहे डायरेक्ट नाद. एवढा भारी वाटतं ना भावानो, आता हवा बिवा येते, शब्दात सांगू नाही शकत असं झाले. तुम्हाला शब्दात सांगितलं तरी समजणार नाही, येऊन बघावं लागेल तेव्हा समजेल. हे बघा. तर भावांनो आता मस्त की पडलो इकडं मस्त एकदम. आणि ते बघू शकता सायकल पण लावली इथं. आणि असा व्ह्यू आहे तिकडं त्या साईडला आहे ना. हे बघा इथून दिसत असेल तर या साईडला आहे ना, तो पॉश रोड येतो. आणि आपण जरा बाहेर आउटसाईडला येऊन काही तिकडे खूप गर्दी, हॉर्न वाजता येत नसते, हे वाजता येत. इकडे येऊन पडलो मस्त की बघू शकतात. तुम्ही बघू शकतात आता आले पराचं मंदिरला. गणपती बाप्पाचं आहे आपलं, जसं टिटवाळ्याचं मंदिर आहे ना तसं आहे. ते बघू शकतात किती भारी दिसतंय रात्रीचं, एक नंबर दिसते. भावनात बसलं ते चालू आहे आता बाहेर. भावांनो गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया. बघू शकतात मंदिर. आता मस्त एक अशी आरती झाली. तुम्हाला खरं सांगतो भावनं, बीचवरती जाऊन ते पोहणं, ते काय जण असतात ते दारू पितात गोव्यामध्ये येऊन. तर भावनं त्याच्यातच पुन्हा एन्जॉय नाही आहे भावनं माझं मत आहे. येऊन जरा असं म्हणजे मंदिरात आरती करा, शांततेत राहा, 4 माणसांसोबत बोला, त्यांच्यासोबत चाला, त्यांची भाषा शिका, त्यांच्यासोबत बोलणं शिका, मग भारी वाटतं. खरं ट्रॅव्हल ह्याला बोलतात. आता यायचं, उड्या मारायच्या, दारू प्यायची, धिंगाणा घालायचा, रस्ता घाण करायचा, काय मजा नाही भावना याच्यात. आपण आपलं स्वच्छ राहायचं. हे बघा आता इथं आरती केली, इथंच 2 जणं भेटले, त्यांनी आम्हाला जरा समजून सांगितलं कुठं राहायचं, असं तसं सांगितलं. मग असं बोलायचं म्हणजे 4 माणसांना बोललं ना तर आपल्याला त्यांचं वागणं समजतं, लोकांचं राहणीमान समजतं. ट्रॅव्हलिंग ह्यालाच बोलतं का म्हणून माझं मत आहे. तुमचं काय मत आहे आता हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता 100%. आता मस्त आहे की इथं मंदिरात मस्त आरती केलेली आहे भावांनो. आणि इथं आता जाऊ कुठेतरी खायला, जेवण बघू आता पहिले. भावांनो आता मस्त आहे की टेंट लावलेलं आहे, तुम्ही बघू शकतात या हायवेला. भावाने आपल्याला जागा दिली टेंट लावायसाठी. आता मस्त कपडे बिपडे वाळत घातलेले आहेत. आता मस्त टेंट लावून झोपून घेऊ इथं. तर भावांनो अशा प्रकारे आपण टेंटमध्ये झोपलेलो आहे. तर तुम्हाला यो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी एवढंच. बाय. जय शिवराय. चला झोपतो आता.